कमीत कमी महिलांच्या याच्या कमी दर्जामध्ये कमी वस्तूंचा केमिकलचा वापर करून जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूंचा वापर याच्यामध्ये केलेला आहे ना। याच्यामध्ये म्हणजे आम्ही गाव लेवलला बाजारामध्ये विक्री करतो, पण आमचं ध्येय असं आहे उमेदच्या माध्यमातून आमचा स्वतःचा उमेद मार्ट झालेला आहे उमेदचा, त्याच्यापर्यंत ही पिशवी प्रिंट करून आणि आमच्या 10-20 महिलांना रोजगार देऊ अशी मोठी कंपनी तयार करण्याचा आमचा उद्देश आहे। तर हे तात्पुरतं आता सॅम्पल म्हणून आम्ही हे विक्रीसाठी आणि स्वतः महिलांनी जात्यावर भरवून या डाळी वगैरे हाताने तयार केले। मी सगळे बेसल विना बेसल नसताना हे चांगल्या प्रतीचे आम्ही दर्जेला मटण तयार केलं। सर आम्ही ह्या 10 महिलांनी आमचा एकत्र उत्कर्ष उत्पादक गट तयार केलेला आहे उमेदच्या माध्यमातून। त्याच्या अंतर्गत आम्ही त्रिशा वॉशिंग पावडर चांगल्या क्वालिटीची नैसर्गिक वॉशिंग पावडर तयार करतो। आणि दुसरं आमचं प्रोडक्ट आहे हे आयुर्वेदिक बेस अंगाचे साबण, त्याच्यामध्ये ॲलोवेरा लिम म्हणजे 3-4 फ्लेवरचे आम्ही सोप तयार करतो। आणि हे लिक्विड भांडी घासायचे डिशवॉश हे पण आम्ही महिला घरीच तयार करतो। याच्यामध्ये पण कमीत कमी केमिकलचा वापर करून जास्तीत जास्त नैसर्गिक वस्तूचा वापर केलेला आहे। आणि ह्या डाळीमध्ये आम्ही हे गावठी चांगल्या प्रतीची तूर घेऊन गावठी तुरीची ही डाळ घरगुती जात्यावर महिलांनी तयार केली। याच्यामध्ये कुठली भेसळ नाही, पावडर वगैरे काही लावत नाही। आणि हे वाल आमच्या शेतामध्ये पिकलेले हे वाल आम्ही आता 2 वर्ष झाले विकतोय आम्ही। याच्यामध्ये एकच क्वालिटी एकच अजून चिकन मसाला पण बनवत आहे। असे 2-3 प्रकारचे प्रोडक्ट आम्ही जवळजवळ 20 महिला मिळून कांबारे गावामध्ये उमेद अंतर्गत कांबारे गाव आमचं आहे, त्याच्यामध्ये उत्पादन झालेलं आहे। त्याच्या अंतर्गत जवळजवळ आम्ही 5 प्रोडक्ट तयार करतो आणि विक्री चालू। उमेद मार्फत तुम्हाला दर महिन्याला कार्यक्रम लावला जातो का? महिन्याला नाही पण असतात कुठे स्टॉल। आता लक्ष्मी सरसला स्टॉल होते, तिथे आम्हाला अंगाचा स्टॉल असतो। पालघर सरसला 3 दिवस स्टॉल असतात आमचे, 8-9 दिवस। मागे 3 वर्ष झाली मला वाटते पंचायत समितीचा कार्यक्रम होता, तिथे पण आमचे स्टॉल लागले होते। तर हे महिला दिनानिमित्त जिल्ह्यावरून सरांनी उमेद ऑफिसला सांगितले असे आपले स्टॉल लावा म्हणून आम्ही वेळेवर पटापट मटेरियल होतं, रात्री 12-1 वाजेपर्यंत बसून ते पॅकिंग केले आणि आलं लावलं। चांगलं मार्केटिंग मिळालं आम्हाला। जर पंचायत समितीच्या माध्यमातून इथे एखादा जर हॉल मिळाला रूम म्हणजे गालं मिळालं तर एकत्रित 7-8 गटांचं प्रोडक्ट विक्रीला कायमस्वरूपी जाईल, ते पण आमचं करण्याचं हे म्हणजे आमचा रोजचा माल विक्रीला गेला पाहिजे। इथे एखादी महिला येऊन ते विकू शकते, एवढं होईल तर बरं होईल। घसण्यापेक्षा 10-20 महिलांना ते मागं राहण्यापेक्षा थोडा काहीतरी करून पुढे गेल्या पाहिजे असा प्रयत्न आहे। आणि स्वतःच आहे, आम्ही कुठून विकत नाही आणत काय नाही, आम्ही स्वतः तयार करतोय। आम्ही त्याच्यावर ट्रेनिंग 3-3 वेळा ट्रेनिंग घेतले जाऊन। असा उमेद मार्फत तुम्ही एक प्रस्ताव पंचायत समितीला दिलेला आहे का? दिलेला आहे पण अजून त्याच्यावर आम्ही जास्त याने केलं, जर होईल तर अजून एकदा प्रस्ताव देऊ। एक गालं भेटलं तर आम्हाला बरं होईल अशी आमची पण आता इच्छा वाटते। कारण इथे आलो, इथे आज मी आलो अशी सहज आले तरी 2000ची त्याची विक्री झाली, म्हणजे मला एक हे आलं का माझ्या इथे उत्साह वाढला का विक्री होऊ शकते। आम्ही सहज प्रदर्शन म्हणून घेऊन आलो वाटलं का आज काय होतं का नाही धंदा। आणि अचानक कोणालाच इथल्या लोकांना आजूबाजूच्या सुद्धा माहिती नसताना एवढी विक्री झाली, म्हणजे आमच्यामध्ये थोडंसं हे वाढलं का वाढलं होऊ शकतं का। कारण वर्दलीचा परिसर आहे इकडचा, इथे आसपास आम्हाला जर उमेदच्या गटांना एखादं गाणं भेटलं ना तर आम्ही जवळजवळ 100-150 प्रोडक्ट त्या दुकानामध्ये विकू शकतो जास्तीत जास्त। एवढ्या महिला आमचं स्वतः प्रोडक्ट तयार करतात आणि त्यांना कुठेतरी त्या कोपऱ्यामध्ये एखाद्या राहिल्यात त्यांना कुठेतरी घेण्याची गरज आहे। हे करण्यापेक्षा हे नैसर्गिक बनवलेलं आहे। पैशाचा प्रॉब्लेम काही नाही एवढासा होतो। उमेद मार्फत आम्हाला CIF निधी येतो, बँकेमार्फत आम्हाला निधी येतो, म्हणजे तो सपोर्ट पण करायचा आहे। आपण नास्तिक त्यांना प्रक्रिया बनवली असते आणि ते पौष्टिक असतात हे पापड, त्यांना मागणी पण भरपूर आहे। जेणेकरून आपल्या खेडेगावातही पण शहरामध्ये ह्या पापडाला तर आता 3-4 धंदा झाला दुपारपासून, म्हणजे आपले
सगळे कर्मचारी इकडचे ग्रामपंचायतीमधले लोकांनी भरपूर माझा एक धंदा करून दिला. हे सर्व आपण घरी सगळं घरी बनवलं बनवलेलं का? आहे. ही तांदळाची खारवडी बनवली, ही पौष्टिक आहे परत, आणि तांदळाची कुरडई बनवली, परत नाचणीची तत्व करून नाचणीचे पापड छोटे आहे, डिस्को पापड याला बोलतात, आणि मोठे पापड नाचणीचे मोठे पापड स्वतः हाताने लाटले गेलेले आहेत. आपल्या सातगावमधून महिलांनी श्री कृपा सरी सहायता समूह या महिलांनी आम्ही हे डिशवॉश लिक्विड बनवलेले आहे. तर याच्यामध्ये आम्ही लिंबूचा वापर चांगला केलेला आहे आणि परतून थोडा नैसर्गिक आहे, ते केमिकल्स कमीत कमी प्रमाणात वापरले. आणि हे लिक्विड म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं आहे. याच्यामध्ये थोडं घेऊन आणि जास्तीत जास्त भांडी घासले जातात. आणि माझ्याकडनं महाविका समूह मी 2018पासून CRPचं काम करते आणि 2018पासून हे प्रोडक्ट बनवते. ही वेणी बनवते. हे कसं रॉ मटेरियल आणून ना वेण्या बनवते. आणि हे माझ्या घरचंच म्हणजे बिना केमिकलयुक्त हे कडधान्य आहे की त्याच्यामध्ये बिना खताचं शेणखतावर तयार केलेलं कडधान्य. राई झाली आणि काळ्या तिलाचे लाडू, बिना केमिकलयुक्त तिल शेतामधला, त्याच्यापासून तूप गूळ आणि शेंगदाणा याच्यापासून बिना केमिकलयुक्त हे लाडू. याच्याने आपल्या शरीरात कॅल्शियम येतं. म्हणजे तिलामुळे आपल्या शरीरात जे सांधेदुखी असे कंबर वगैरे याच्याने म्हणजे कमी होते. असे आयुर्वेदिक आपले तिलाचे लाडू आहेत. आणि हेच बनवते. फुलं म्हणजे रॉ मटेरियल आणून कापडापासून ही फुलं तयार करते. वापर याच्यामध्ये नैसर्गिक वस्तूंचे वस्तू कमी दरामध्ये विकतो. आता याचीच क्वालिटी सर्फ एक्सेलचं 140-50 रुपये किलो आहे आणि ही 90 रुपये त्याच्या मार्केट. त्याला आम्हाला 2 वर्ष झाली म्हणजे गाव लेवलला आम्ही 70 पिशवीमध्ये बाजारांमध्ये